कधी कधी ट्रिप संपते पण घरच्यांचा लाड मात्र काही संपत नाही आणि आजचा दिवस एक्झॅक्टली तसाच होता. गुड मॉर्निंग गाईज. आज नाशिकमधला आमचा लास्ट डे होता आणि सकाळी उठल्यावर मम्मीने आम्हाला एकदम सरप्राईजच करून टाकला. उन्हाळ्यात जेव्हा नागलीचे पापड बनवतात ना तेव्हा त्याचं जे गरमागरम पीठ बनतं ते मला आणि माझ्या बहिणीला खायला फार आवडतं. त्यावर मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी. आणि ज्यांनी ज्यांनी हे खाल्लंय ना त्यांना माहीत असेल, मोस्टली खानदेश आणि नाशिक साईडचे लोक. हे फक्त फूड नाही आहे, ही एक समर मेमरी. मम्मीने ते खास आमच्यासाठी बनवलं होतं, पण मला ते प्रीतमला टेस्ट करायला द्यायचं होतं कारण त्याने ते याआधी कधी खाल्लं नव्हतं. त्याला पण ते फार आवडलं आणि सोबत मस्तपैकी मुगाचे धपाटेही होते. प्रीतम त्याचं काम करत बसला होता. मी अंजू सार्थक मस्तपैकी लुडो खेळत बसलो होतो. आता लुडोमध्ये कोण जिंकत होतं हे इम्पॉर्टंट नाही आहे, पण सार्थक नेहमीच हरत होता हे आमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट होतं. नंतर मी आणि प्रीतम बाहेर पडलो आणि नाशिकमध्ये गेल्यावर आम्ही एक गोष्ट नेहमी ट्राय करतो, ते म्हणजे कढी समोसा. कारण ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला प्रत्येक शहरात मिळत नाही. कढी समोसा असो वा कढी भेळ, ही एक वेगळीच नाशिक कॅटेगरी आहे. घरी येताना आम्ही सोमेश्वरला थांबलो आणि खरं सांगायचं तर सोमेश्वर म्हणजे माझ्यासाठी फक्त मंदिर नाही आहे, तर खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणींची जागा आहे. लहानपणी आम्ही घरापासून चालत चालत सोमेश्वरपर्यंत यायचो, गप्पा मारत मस्ती करत. आज इतक्या वर्षांनी तिथे उभं राहिल्यावर वाटतं जागा तीच आहे, रस्ते तेच आहेत, पण आपण थोडे मोठे झाले. घरी आलो तर मम्मीने आधीच पूर्ण स्वयंपाक तयार करून ठेवला होता आणि आजचा स्पेशल मेनू होता खापरावरची पुरणपोळी, जिला आम्ही मांडे पण म्हणतो. सोबत आमरस, दूध, आमटी, भात, पापड. म्हणजे पुण्याला जाण्याआधी मम्मीने शेवटचा इमोशनल अटॅक पूर्ण तयारीने केला होता. आणि खरं सांगायचं तर त्या जेवणानंतर कोणालाच निघायची इच्छा होत नव्हती. थोडा आराम केला आणि निघालो पुण्याला जायला. आणि सार्थकबद्दल एक गोष्ट मला आता नक्की समजली आहे, हा मुलगा शांत आहे म्हणजे काहीतरी गडबड होणार आहे, कारण याच्याकडून काही ना काही कांड झाल्याशिवाय राहतच नाही. असो, शेवटी बॅगा गाडीत ठेवल्या, सगळ्यांना बाय केलं आणि आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने.